आणि हा मी विसरलेच, एक छोटीशी गोष्ट सांगायची राहिली. त्या घरातून भिक्षा मिळेपर्यंत क्षमा झिंगरोबा, क्षमा झिंगरोबा असं म्हणत स्वतःला आसुडाचे फटके मारून घ्यायचे, फटके मारून घ्यायचे, फटके मारून घ्यायचे. आसुडाचे फटके? रमाई, का तुला हवेत? जाऊ बाई. तू गप्प रे विनू, तर तोंडाला ना पट्टी बांधेन मी. ही काय शिक्षा झाली का? दुष्ट आहात तुम्ही सगळे, दुष्ट. अरे गप. ए बघतेस काय, शिक्षा भोगावीच लागणार आहे. आणि आता तुझ्या मदतीला दिगूही येणार नाही. जा आता, घरात काही कमी कामं पडली आहेत का? ती आधी कर. जा भांडी घास, जा निघ. निघ. रमाई, ही शिक्षा फार कठोर वाटत नाहीये. म्हणजे आसुडाचे फटके मिळतील असं तुला वाटतंय, पण मला काय दिसतंय माहितीये? ही असे असे डोळे करून स्वतःला कोडे मारून घेऊ लागली की कुणीही दया येऊन हिला लगेच भिक्षा देईल. पण कुठल्या घरी भिक्षा मागायची हे मीच ठरवणार ना यमुने. आसुडाच्या फटक्याने सखूची चांबडी सोलली गेली तरीही तिला भिक्षा मिळणारच नाही, असंच घर मी निवडणार आहे. बाप रे, महामाया डाव रस्ते तो मागचा पुढचा कोणाला न दिसणारा विचार करूनच. दादा रे, किती भयानक आहे. हासुडाचे फटकारे आणि ते पण स्वतःला मारून घेत भिक्षा मागायची. किती भयानक. नको माझ्या मागे लागोस, काही फायदा होणार नाही. आणि तू जा बरं इथून, उगीच माझ्यावर दडपण आणू नकोस. अरे जा सांगतोय ना विनू. तुझंही कामात लक्ष लागत नाहीये ना? अरे मग प्रयत्न कर ना. रमाई तर माझं काय ऐकणारच नाही. अरे पण तूच ही शिक्षा थांबवू शकतोस. करणारे दादा काहीतरी. अरे मी तरी काय बोलू विनू, आणि कसा थांबू रमाईला? सकुने भिंतीवर विठ्ठल विठ्ठल लिहून ठेवल्यावर कोणत्या तोंडाने या गोष्टीचं समर्थन करू मी? आणि रमाईला शिक्षा देऊ नको म्हणून सांगू? सकुना स्वतःच्या अंगावर हे ओढवून घेते. आधी मी सकूच्या पाठीशी उभा राहिलोय ना, पण सकू पुन्हा पुन्हा त्याच चुका करते. मी तरी कुठवर सावरून धरू विनू? अरे पण दादा, हे बघ, उगीच माझ्यावर दडपण आणू नकोस. आधीच हे सगळं ऐकून मला त्रास होतोय, आणखीन अपराधी वाटायला लावू नकोस. तू जा बरं इथून, जा. आणि मला काही सांगू पण नकोस. दादा, अरे जा ना बाबा, जा. नको डोकं खाऊस, जा. एकदा सांगितलेलं कळत नाही का विनू? परत कशाला? विठ्ठल 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 बाबा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ना बाबा, या. विठ्ठल. तुमच्या आसनावर बसा, मी खास तुमच्यासाठी रिकामं ठेवलंय. या. विठ्ठल
विठ्ठल काय काय झालं बाबा? विठ्ठल तुम्हाला मला काही सांगायचंय का? माझ्याशी काही बोलायचंय का तुम्हाला? विठ्ठल 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 मामांजी तुम्हाला परसदारीत जायचं होतं ना? अहो तुम्ही चुकून पेढीवर आलात. चला इथून पण जाता येईल आपल्याला परसदारी. चला. पाहुणा शाई लागलेले हात दाखवायला आले होते. नशीब मी वेळेवर आले, नाहीतर अनर्थ झाला असता. चला चला. मामांजी रागवला ना? मी क्षमा मागते. हा तुमचे शाई लागलेले हात कोणाला दिसू नये अशी माझी इच्छा होती, पण तुम्ही रागवलात. मला कळतंय, पण तुम्ही रागवा, आधी मला हात धुऊ द्या. मामांजी तुमचे हात किती छान, अगदी लहान मुलासारखे येतो. आता सोडा ना राग. तुम्ही मठात जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी मला ठाऊके तुम्हालाही तसंच वाटतंय, पण मला शिक्षा होईल याचं वाईट वाटतंय ना? पण तुम्ही घोर नका घेऊ. आपला विठुराय आहे ना, तो आपल्याला शिक्षा होऊ देईल का? नाही ना? मग चला. रमाई 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 तुला कळलं का? काय झालं? आणि मोठ्याने बोल, फुसफुस करू नकोस. रमाई फुसफुस करण्यासारखंच आहे. अख्खं परसदारी सखू आता बाबांचे हात धुत होती आणि त्यांच्या हाताला ना शाई लागली होती. रमाई मला असं वाटतं, जर बाबांच्या हाताला शाई लागली होती म्हणजे त्यांनीच लिहिलं असेल तर? असू दे, लिहिलं कोणीही असलं तरी शिक्षा सखूलाच होणार. किंवा मूर्ख मुली, जे पाहिलंस ते कुठेही बोलायचं नाही, गप्प बसायचं. कुठे जर काही बोललीस ना तर याद राख. आणि सखूने सगळ्या गावासमोर स्वतःला फटके मारून भिक्षा मागणं हवंय ना तुला? अर्थात हवंय. सखूला चांगलं ठेचलंच पाहिजे. मग गप्प बसायचं. जे पाहिलं, जे ऐकलं ते विसरून जायचं. बाबाजी बाबाजी आज खूप मेहनत केलीत ना? एका पायावर साधना केलीत, लय थकला असाल ना? आता घ्या, उलीस सुरापान करा.
म्हणजे समजा थकवा एका झटक्यात निघून जाईल बघा. घ्या. आणि हा जेव्हा विधी चालू असेल तेव्हा कुठली नशा करायची नाही. अरे सुकाळीच्या तू मला मोहात पडतोय रे. विधी जवळ पूर्ण होत नाही तवर नशा करताच येणार नाही. अघोरी बाबाचा आदेश आहे, सक्त ताकीद दिली आहे मला. हे असलं या पुढं माझ्या समोर आणायचं नाही. चल बाबाजी, बाबाजी, काय बाबाजी, बाबाजी, आनंदाची बातमी आहे. आनंदाची वार्ता काय? मनोरमाबाईंनी सांगावत हाडला आहे. अरे इथं खरोखर आनंदाची वार्ता आहे की. चांगली वरात निघाली म्हणायची त्या सखोची. आपल्या समजा सेवकांना सांग म्हणावं झिंगरोबाची पालखी अशी झाक सजवा आणि त्या सखू सोबत जा वाजत गाजत. आणि जाताना झिंगरोबाचा जयघोष करा. जय झिंगरोबा, जय झिंगरोबा. उगा मारगाळल्यावानी करू नका म्हणावं. अरे आपला प्रचार होतो तेवढाच. अरे का ध्यानात. अरे जा किंवा जा. तू काय बघतो? जा चल जा. जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय झिंगरोबा. चल ग सखू, या घरी भिक्षा मागायची आहे तुला. भिक्षा दे ग माय, झिंगरोबाच्या नावानं भिक्षा दे असं म्हणायचं आणि भिक्षा मागायची. स्वतःला एक कोडा मारायचा आणि भिक्षा मागायची. चलो पुढे. अरे पण एवढ्या सदन घरातील सून कशाबाई भिक्षा मागते या? तुम्ही का मध्ये बोलताय? तुम्हाला काय करायचंय? हे सखूचं व्रत आहे. भिक्षा मिळेपर्यंत ती स्वतःला कोडे मारून घेणार आहे. हे व्रत मोडावं असं वाटत असेल तर विचारा. काय ग? नाही म्हणतेस ना ग? अगं मग मार की कोडा आणि माग भिक्षा. तू जबाबदार आहेस. तुला नाही सोडणार मी. तू माझा कुकू पुसलास, माझ्या नवऱ्याला मारलास. आता मी तुझा कुकू पुसणार.
अगं बाई, भोग आपल्या कर्माची फळं उदास आहे, भोग. तू माझा संसार उद्ध्वस्त केलास. तू कधीच खुश राहणार नाहीस. बापरे, हिच्याकडे भिक्षा मागायची? ही तर माझ्या कुंकवावर, माझ्या जीवावर उठली. ही भिक्षा देईल? आता काय मुहूर्त काढून येऊ का? तेव्हा सुरू करणार आहेस? सगळे बघतायत. आता काय अख्खा गाव गोळा झाला की सुरुवात करणार आहेस का तू? भिक्षा वाढ कमाय, जिगरूबाच्या नावात भिक्षा दे. क्षमा जिगरूबा. क्षमा जिगरूबा. वाट बघ, माझ्या धन्याला गिळलंस, माझं कुकू पुसलंस आणि माझ्याकडेच भिक्षा मागती. इथं तडफडून तडफडून मेलीस ना तरी पाण्याचा एक थेंब सुधीक देणार नाही. भिक्षा तर सोडच, भिक्षा तर सोडच. क्षमा जिगरूबा. कोडे मारत राहा, थांबू नकोस. आपलं काय ठरलंय? भिक्षा मिळेपर्यंत स्वतःला फटके मारत राहायचं. मार कोडे. असं करू नका हो सदाक्का. मला वाढा की भिक्षा. क्षमा, क्षमा जिगरूबा. क्षमा. भिक्षा दे कमाय. क्षमा जिगरूबा. क्षमा जिगरूबा. रमाई, आता या जनीला दया यायला नको, नाहीतर सगळं मुसळ केरात. नाही येणार. जनी भिक्षा देणारच नाही. काय वाटेल ते झालं तरी जनी साक्षी हलणार सुद्धा नाही. तिने तसा शब्द दिलाय मला. जनी, एक धान्याचं पोतं आणि काही पैखे देऊन तुझं नुकसान भरून निघणार नाहीये ग. काय सांगू तुला? तुझा हा पांढऱ्या कपाळाचा चेहरा माझ्या स्वप्नात येतो आणि मी तचकून जागी होते ग. माझा जीव अगदी कासावीस होतो. तुझ्या अंगाची आग होत नाही, तुला संताप येत नाही. हे अकाली वैधव्य तुझ्या नशिबी कुणामुळे आलं? तुझ्या स्वप्नांची, तुझ्या संसाराची धुळधाण कुणामुळे झाली? तुझ्यावर उपासमारीची वेळ कुणामुळे आली? तर तुमच्या सोन्याचं नाव कसं घेणार? तू नाव घेणार नाहीस, पण काळजातून शाप निघतच राहणार ना. तुझी हाय, तुझे तळतळाट, मला भीती वाटते ग. रात्रीची झोप लागत नाही मला. मी काय करू म्हणजे माझी ही तडफड थांबेल? सांग ना, मी काय करू? आणि हे तुझ्यासाठी करत नाही हा, हे मी माझ्यासाठी करते. तुझ्या काळजातली आग शांत झाली की मला शांत झोप लागेल. सांग मी काय करू? सांग. आता तुम्ही हे समजा उपकार करताय तर मग तुमच्या सोन्याला काय करणार? विसरून जा. मी तुझ्यावर उपकार केलेत हे विसरून जा क्षणभर. मग काय करशील तू सकुला?
त्या सकूची पार चांबडी सोले पातून माझा जीव शांत होणार नाही. देते हं? ही संधी मी उद्याच तुला देते. म्हणजे सखू तुझ्या दारात भिक्षा मागायला येईल, स्वतःला कोडे मारून घेईल. जोपर्यंत तू भिक्षा देत नाही तोपर्यंत सखू स्वतःला कोडे मारूनच घेईल. काय? हो, तुझंही समाधान होऊ दे. जोपर्यंत तुझा जीव शांत होत नाही तोपर्यंत तू भिक्षा देऊच नकोस. म्हणजे तोपर्यंत सखूला स्वतःला कोडे मारूनच घ्यावे लागतील. ह्या सकूचा पार जीव जाईपर्यंत माझा जीव शांत होणार नाही. तिनं माझं कुंकू पुसलंय. बाई तू पुढचा फार फार विचार करतेस ग. म्हणजे मला तुझा अभिमान आणि कौतुकच वाटतं. सखूला अशी चिमटेत पकडशील याची मी कल्पना सुद्धा नव्हती केली. भिक्षा दे ग बाई, तिग्रोबाच्या नावाने भिक्षा वाढ. सखू, त्रास होतोय ना? खूप त्रास होत असेल ना? कुठल्याही क्षणी हे व्रत तू सोडू शकतेस. हा, पण मग तुझ्या मामांजींना बाबाजींच्या मठात जावं लागेल. कारण मला पण समजलंय की तिचे भिंतीवर विठ्ठल विठ्ठल लिहिलंय ते तुझ्या मामांजींचं कर्तृत्व आहे, तुझं नव्हे. म्हणजे यात सगळी चूक मामांजींचीच आहे. पण मामांजींसाठी जीव तळमळतोय ना, मग आता डगमगायचं कशाला? मार कोडे मारून घे, कुचराई करू नकोस. चांगले सपासत कोडे मार बाई, मार. अगं मार ना, आणि सिद्ध कर. सासऱ्यांसाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहेस तू. मार कोडे, मार. केव्हा केव्हा